राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याचं थेट उत्तर दोन्ही मेळाव्यात मिळालं नसलं तरी सुप्रिया सुळेंनी लेखामध्ये केलेलं भाष्य पाहता दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात अशी इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्यात। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूया। एकत्रीकरणाबाबत शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सुप्रिया सुळेंनी लेखामध्ये म्हटलं। सुप्रिया सुळेंनी लेखात काय म्हटलंय बघूया। अजित पवारांसोबत जाण्यावर पवारसाहेब व जयंतरावांशी कोणतीही चर्चा झालेली नाही। आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो। राजकारणात मतभेद असावेत, मनभेद नसावेत। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूया। आधी लग्न कोंडाण्याचं सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल। 8 खासदार एकत्रित जो निर्णय होईल तो एकत्रितच असेल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। एकत्रीकरणावर आधी साहेबांना भेटेन, साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून मग निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित पवारांनी भाष्य केलं। कार्यकर्त्यांची इच्छा असली तरीही निर्णय नेतेच घेत असल्याचं अजित पवार म्हणतात। कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात। काही कार्यकर्त्यांची अजून काही वेगळी मतं आहेत, कारण तुम्ही इतर काही कार्यकर्त्यांच्या बाईट घेतल्या, त्या बाईट माझ्याही पाहण्यामध्ये सकाळी आल्या। तर जेव्हा आता कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, परंतु निर्णय घेणारे नेतेगण असतात, पक्षातले प्रमुख मान्यवर असतात, त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा करायची असते। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत असं कोणत्या नेत्यांना वाटतंय आणि कोणत्या नेत्यांनी वेगळा सूर अडवलाय ते पाहूया। ज्या माध्यमामध्ये चर्चा चालू आहे, पार्टीमध्ये आमच्या पक्षावर कुठेही चर्चा नाही। नंबर 1, ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं, ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा या बाबतीत चर्चा आम्ही करू इच्छितो। आमच्या वरिष्ठ स्तरावर कुठेही त्याची चर्चा नाही। खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांचं अलग अलग मत असू शकतं। पवार एकत्र झाले तर आम्हाला आनंदच होईल, पण ते एकत्र होणार नाही होणार या चर्चेवर आम्ही काही बोलणं किंवा कुणी कार्यकर्त्याने बोलणं हा आम्हाला वाटतं की आम्ही संयुक्त नाहीये। आदरणीय साहेब आणि ताई जो काही निर्णय देतील तो आम्हाला शिरसावंत असेल, आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। आम्हाला साहेब आणि ताई जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे। दोन्ही पक्ष एकत्र झाले, दोन्ही पवार एकत्र झाले याचा आनंद नक्की असेल, पण आमची भावना काय असेल तर साहेबांचा आणि ताईंचा आदेश मान्य। मुळामध्ये अजितदादांवरती विश्वास ठेवून अनेक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, ते पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतंय। आता मला असं वाटतं की पक्षामधली गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या एक प्रकारच्या सोडलेल्या चर्चा होत्या, पण तशा स्वरूपाची चर्चा पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्ष श्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही। दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे। तुम्ही तर घरातले आहात, किती आनंद होईल आणि असं व्हायला हवं का? म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शेवटी मी कुटुंबातला आहे, पण मी एक ज्युनियर कार्यकर्ता आहे। पक्षात पण मी आज पण ज्युनियर आहे। त्याच्यामुळे जो काही निर्णय आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल।